Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडियाज लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। प्रत्येक निवडणूक नवीन पक्ष हेच राजकारणातलं समीकरण राहिलेलं आहे। मेळघाटचे विद्यमान प्रहार जनशक्तीचे आमदार राजकुमार पटेलांचं त्यांनी आता प्रहार जनशक्ती पार्टीला म्हणजे बच्चू कडूच्या पार्टीला ते आता सोडणार आहेत आणि नवीन पक्ष जॉईन करणार आहेत। तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना ते जॉईन करणार आहेत। नेमकं या राजकुमार पटेलच्या जाण्यानं मेळघाटच्या मतदारसंघात काय परिणाम होईल, अमरावती जिल्ह्यातलं समीकरण कसं बदलेल, प्रहार जनशक्ती पार्टीच्या बच्चू कडूचं नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी राजकारण बदलेल हेच पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी धनंजय साबळे, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। राजकुमार पटेल हे बच्चू कडूच्या प्रहार जनशक्ती पार्टीचे एकमेव आमदार आणि भरोशाचे आमदार, पण विधानसभेची चाहूल लागताच, विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागताच त्यांनी नवीन पक्ष जॉईन करण्याचं या ठिकाणी ध्यास घेतलेला आहे। येत्या काही दिवसातच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। नेमकं या प्रवेशानंतर बच्चू कडूच्या पार्टीचं किंवा बच्चू कडूतल्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, त्यांच्या संपूर्ण पुढील निवडणुकीत काय परिणाम होईल हेच पुढील आपण मिनिटात जाणून घेणार आहे। कारण महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस या लोकसभेची निवडणूक झाली होती, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडूंनी आपला उमेदवार दिलेला होता। नेमकं आत्ता विधानसभेत निवडून येण्यासाठी किंवा आपला आमदार पुन्हा निवडून येण्यासाठी जो आहे तो या ठिकाणी मेळघाटात कुठेतरी नवनीत राणा यांनी विरोध केला असता आणि त्याचाच परिणाम महायुतीच्या अजून एका आमदारावर होऊ शकला असता, हेच कदाचित हेरून वरच्या लेवलवर म्हणजे मुंबई स्तरावर जे आहे ते राजकुमार पटेलांना शिवसेनेत या ठिकाणी जाण्यास चुपा समर्थन असल्याचं, बच्चू कडूंचंच या ठिकाणी हे संपूर्ण घाट असल्याचं या ठिकाणी राजकारणात बोलल्या जात आहे। नेमकं यावर कोणी अजून स्पष्ट बोलत नसलं तरी आम्हाला जी सूत्रांची माहिती आहे की अशा प्रकारे बच्चू कडूच्या पार्टीचा एक आमदार शिवसेनेमध्ये जातो आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा त्या ठिकाणी उमेदवार जो आहे तो एवढा पक्का किंवा एवढा दावेदार त्या ठिकाणी नव्हता की त्या ठिकाणी मेळघाटासारख्या आदिवासी बहुल एरियामध्ये शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी असू शकतो, पण प्रहार जनशक्तीचा हा उमेदवार निवडून येण्याचे बऱ्याचपैकी चांगले चान्सेस असल्याचं या ठिकाणी बोललं जात होतं आणि म्हणूनच वरच्या लेवलवर हे संपूर्ण सेटिंग झाल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे। दबक्या आवाजात या ठिकाणी राजकारणात बोलल्या जात आहे, कारण या ठिकाणी महायुतीमध्ये एक सीटसाठी जे आहे लढाई सुरू आहे, प्रत्येकाची दावेदारी सुरू आहे, पण वरच्या लेवलवर राष्ट्रवादी अजित पवारांची असो की भाजप असो किंवा शिंदेंची शिवसेना असो, या महायुतीचं पुढील जे महाराष्ट्रातलं समीकरण आहे किंवा त्यांचं संपूर्ण जे ॲनालिसिस झालेलं आहे त्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं कुठेतरी परफॉर्मन्स चांगलं दिसत नाही असे सर्वे या ठिकाणी असल्यामुळे या तिन्ही पक्षांच्या वरच्या लेवलवरचे जे संपूर्ण मेन राजकारणातले जे हिरो आहेत किंवा राजकारणातले महत्त्वाचे मंत्री आहेत किंवा नेते आहेत त्यांनी हेच हेरलं आहे की जागा कशी महायुतीकडून कोण निवडून येईल किंवा कोण्या पक्षाचा कोण असेल याला महत्त्व न देता महायुतीचा घटक पक्ष असलेला जो उमेदवार आहे तो निवडून येण्याचे जर चान्सेस असले तर त्यांना त्या ठिकाणी पक्ष किंवा त्या ठिकाणी हट्ट हा चालणार नाही। कदाचित त्याचंच एक समीकरण असेल आणि म्हणूनच बच्चू कडू आणि मुख्यमंत्री आणि अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस या संपूर्ण जे वरच्या लेवलवरचे जे नेते आहेत त्यांच्या बैठकीतच हा निर्णय झाला असावा अशी आम्हाला माहिती आहे। महत्त्वाची गोष्ट आहे की दुसरीकडे असंही बोललं जात आहे की राजकुमार पटेल जे आहेत ते निवडणूक आली की नवीन पक्ष जॉईन करतात। आतापर्यंत त्यांनी 1995 पासनं राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, बसपा असेल या संपूर्ण पक्षांच्या चिन्हांवर या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे त्यांनी आणि आता पुन्हा त्यांच्या या नवीन
पक्ष प्रवेशात त्यांना अजून नवीन चिन्ह या ठिकाणी मिळणार आहे। पण एकंदरीतच या ठिकाणी दबक्या आवाजात कार्यकर्ते किंवा जिल्ह्यात अशी चर्चा आहे की बच्चू कडू एकीकडे तिसऱ्या आघाडीची तयारी करत असतानाच आपल्याच पक्षातला आणि भरोशाचा एकमेव आमदार, विश्वासाचा आमदार जो आहे त्यांना सोडून जातो आहे। नेमकं यामुळे या ठिकाणचं समीकरण बदलणार आहे। तर दुसरीकडे अशी पण चर्चा होते आहे की ज्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस एकमेव आमदार प्रहार जनशक्तीचे मेळघाट, म्हणजे हा मेळघाट मतदारसंघ असा आहे की बहुल आदिवासी हा क्षेत्र आहे आणि या ठिकाणी नवनीत राणाचं सुद्धा चांगलं प्राबल्य होतं। त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात प्रहार जनशक्तीचा जो उमेदवार होता लोकसभेच्या वेळेस त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणून जे आहेत मतं घेतलेली आहेत। पण यावेळेस आता लोकसभेच्या संपूर्ण या निवडणुकीनंतर पराभवाचा सामना करावा लागला राणा दाम्पत्य किंवा राणांना। तो आता वचपा कदाचित दहीहंडीच्या वेळेस काहीतरी बरेच वक्तव्य झाले होते राणांचे बच्चू कडूच्या विरोधात, पण आता त्यावेळेस आता राजकुमार पटेलांची विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेस कदाचित या ठिकाणी राणा दाम्पत्य किंवा नवनीत राणांकडून त्यांना विरोध होणार असल्याची माहिती या ठिकाणी येत होती। पण एकंदरीत बच्चू कडूची ही खेडी किंवा वरच्या लेवलवर झालेली ही मीटिंग असावी की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा आमदार या ठिकाणून, उमेदवार या ठिकाणून निवडून आला पाहिजे। कदाचित हेच हेरलं आणि आता कालपर्यंतचा जो वक्तव्य होतं राणा दाम्पत्याचं किंवा नवनीत राणांचं की मेळघाटामध्ये राजकुमार पटेलांनी आमच्या विरोधात लोकसभेच्या वेळेस विरोधात काम केलं, आता आम्ही त्यांच्या विरोधात काम करू। पण आता या घडीला असं जर समीकरण झालं आहे तर राजकुमार पटेलांची या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता बऱ्याचपैकी आहे। कारण त्या ठिकाणी शिवसेनेचा कोणताही उमेदवार त्या ठिकाणी एवढा पक्का किंवा एवढा प्राबल्य असलेला मेळघाटात नाही आहे आणि म्हणूनच या ठिकाणी राजकुमार पटेलांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी समोर येताना दिसते। एकंदरीतच या संपूर्ण राजकुमारांच्या तिकडे जाण्यानं तर्कवितर्क जरी लावले असले तरी शेवटी महायुतीचा हाच एक महत्त्वाचा विषय आहे की पार्टी कोणतीही असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो किंवा शिवसेना असो, उमेदवार महायुतीचा असणार आहे आणि तो एक एक जागेसाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे। त्यामुळे कालपर्यंत राणा दाम्पत्यांनी यांच्या विरोधात काम आतून करत असल्याचे वक्तव्य होत होतं, पण आता त्यांना सुद्धा जे आहे राजकुमार पटेलांचा या ठिकाणी प्रचार करावा लागणार। आणि महत्त्वाची दुसरी ही गोष्ट आहे की मुख्यमंत्र्यांच्या याच नवीन खेडीनं किंवा बच्चू कडूंच्या याच नवीन खेडीनं मेळघाटातलं समीकरण अशा पद्धतीनं बदलेल हे कोणालाही वाटलं नव्हतं। म्हणजे राजकारणात कालपर्यंत काय होतं आणि उद्या काय होईल हे कशाच प्रकारे या काही गेल्या 3 ते 4 वर्षात कळायला मार्ग नाही। पण एकंदरीतच आता महायुती किंवा राजकुमार पटेलांचं जे उमेदवारी आहे त्या ठिकाणी पक्की जरी मानली जात असली तरी समीकरण या ठिकाणी अशा दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी बदलू शकतं। त्यांच्या विरोधात कोण असेल ही येणारी वेळ सांगेल, पण नेमकं या समीकरणानं प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संभ्रम असला तरी या ठिकाणी ही वरच्या लेवलवरची खेडी असल्याचं या ठिकाणी बोलला जात आहे। नेमका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट्स करून सांगा। नमस्कार।